जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 10वीचा रिझल्ट लागतो त्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण एक बॅनर तयार करणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण या अगोदर 12वीचं पण एक बॅनर तयार केलं होतं, मी इंस्टाला वगैरे पोस्ट केलं होतं, तुम्ही बघितलं असेल इंस्टाला जर मला फॉलो केलं असेल तर ते बॅनर पण आपण आपल्या टेलिग्रामला दिले होतं, तिथे पासवर्ड पण दिलेला होता। आपण जे टेलिग्रामला जॉईन असतील त्यांना तुम्ही मिळाले असेल, कारण आपल्याला यूट्यूबवरती टाकायला वेळ नव्हता तेव्हा, त्यामुळे ते तिथे मी अपलोड केलेलं होतं। तर मला जर जेव्हा वेळ नसेल तेव्हा मी टेलिग्रामला पोस्ट करत असतो, तर टेलिग्राम ग्रुपला आपल्या नक्की जॉईन करून घ्या। आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आजचं बॅनर आवडलं असेल तर चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओ। सर्वात अगोदर ZArcher ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। त्यानंतर आपण एक झिप फाईल दिली आहे, ते झिप फाईलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल। त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता पाहिजे। पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। तर बघू शकता का अशा प्रकारे आपल्यासमोर 10th रिझल्ट नावाचा एक फोल्डर ओपन झालेला आहे। तर त्या फोल्डरमध्ये आपण एक PLP फाईल दिलेली आहे। तर PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करून .plp वरती क्लिक करायचं। आता आपल्यासमोर फाईल मॅनेजर सारखा इंटरफेस आलेला असेल, तर आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। फोल्डर ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा आपल्यासमोर इंटरफेस आलेला आहे। इथे आपली PLP फाईल शो होत आहे, तर PLP फाईलवरती क्लिक करायचं, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपल्यासमोर इथे आपली PLP फाईल एकदम खतरनाक अशा प्रकारे इथे ओपन झालेली आहे। आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, अशा प्रकारे आपण इथे डायलॉग लिहिलेला आहे। त्यानंतर इथे अभिनंदन केलेलं आहे, खाली 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे। तर ओके, तर यामध्ये आता तुम्हाला डायलॉग वगैरे चेंज करायचं असेल तर लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून लेअरला एडिट करू शकता काय अशा प्रकारे। ओके, तर आता यामध्ये काही चेंज करायचं असतील, मग फळा गिळा दिलेला, आपण ब्लॅकबोर्ड दिलेला आहे, मागे तिला काही साईडला वगैरे कुठे ॲडजस्ट करायचं असेल पोझिशन ऑप्शन दिलेला आहे, इथून तुम्ही ॲडजस्ट करू शकता। किंवा तुम्ही इथे काय अभिनंदन समजा दुसरीकडे पण यूज करू शकता। इथलं जे PNG दिलेलं आहे मी तुम्हाला कॅलिग्राफीची, तर इथे डिझाईन पण लावलेली आहे आपण बॅकग्राऊंडला थोडीशी, आणि इथे मिकी माऊसचा एक चित्र पण दिलेलं आहे। हे हाईड पण करू शकता तुम्ही इथून अशा प्रकारे, जर नाही आवडलं तरच। तर यामध्ये अजून काही चेंजेस करण्याची आवश्यकता नाही आहे, जसं आहे तसं सेव्ह करायचं आहे फक्त। तर सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले बॅनर आहे गॅलरीमध्ये डायरेक्टली सेव्ह होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।